एकाग्रता असणं आणि एकाग्रता नसणं ह्या दोन्ही सवयी आहेत. तुम्ही काही मुलांना बघितलं असेल, ते अभ्यास करताना त्यांचं कुठेच लक्ष नसतं. जो अभ्यास करतायत, वाचत असतील तर त्या वाचनावरती त्यांचं पूर्ण लक्ष असतं. ते जर लिहित असतील तर लिहिण्यावरती ते गर्क झालेले असतात. आजूबाजूला काय चाललंय त्यांचं काहीच लक्ष नसतं. कुठे टी व्ही चालू असेल, कुठे लोक आजूबाजूला गप्पा मारत असतील, पण ते त्यांच्या कामामध्ये पूर्णपणे एकाग्र झालेले असतात. कारण त्यांना तशा पद्धतीने काम करण्याची, अभ्यास करण्याची सवय लागलेली असते. आता याच्या विरुद्ध काही मुलं तुम्ही बघितली असतील की त्यांचं लक्ष कुठेच स्थिर नसतं. म्हणजे ते घटकेत टी व्ही बघतील, अभ्यास करताना पेन्सिलीशी खेळतील, चित्र काढतील किंवा काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज ॲट ए टाईम त्यांच्या चालू असतात आणि त्याबरोबर त्यांचा अभ्यास चालू असतो. त्यांचं लक्ष घड्याळाकडे असतं. मित्र कधी येतोय, खेळायला कधी बोलवतोय, तिकडे लक्ष असतं. किंवा घरामध्ये स्वयंपाकघरात आई काय पदार्थ बनवते तिकडे त्यांचं लक्ष असतं. असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं लक्ष विभागलेलं असतं. आणि मग ते जो अभ्यास करतात तर तो त्यांच्या मेंदूवरती रजिस्टर होत नाही. आणि रजिस्टर झाला नाही की मग तो मेंदू प्रोसेसच करत नाही. अभ्यास केल्यानंतर मेंदूचं काम सुरू होतं. प्रथम ते रजिस्ट्रेशन होतं आणि त्यानंतर ते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये टाकलं जातं, मग लाँग टर्म मेमरीमध्ये टाकलं जातं. म्हणजे मग ते परीक्षेमध्ये त्याला आठवणार असतं. पण जर ही प्रोसेसच पूर्ण झाली नाही तर मात्र प्रॉब्लेम सुरू होतात. त्याच्यामध्ये परीक्षेत उत्तरं आठवत नाही, कन्फ्युजन होतात, सिली मिस्टेक होतात आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचे मार्क विनाकारण कापले जातात. अभ्यास केलेला असतो त्याने, पण अशा पद्धतीने अभ्यास करून त्याला त्याचा काहीच फायदा होत नाही. मग आता ह्याच्यावरती उपाय काय? तर ह्याच्यावरती उपाय आहे, त्याला एकाग्रतेची सवय लावून घ्यावी लागेल. म्हणजे एक नुकसान करणारी सवय त्याला सोडायची आहे आणि दुसरी त्याच्या फायद्याची एक सवय त्याला लावून घ्यायची आहे. कारण एकाग्रता ह्याच्यावरती काही औषध उपलब्ध नाही आहे आणि येण्याची पण शक्यता नाही आहे. त्यामुळे त्याला ती सवय लावून घ्यावी लागेल. त्यासाठी त्याला आधी एकाग्रता शिकावी लागेल. त्या एकाग्रतेची प्रॅक्टिस करावी लागेल आणि मग तो त्याचा उपयोग अभ्यासावरती करू शकेल. कारण मेंदू आपल्याला प्रत्येकाला सारखाच मिळालेला असतो. कोणाला कमी किंवा कोणाला जास्त असा नसतो. तर तुम्ही त्या मेंदूमध्ये जे टाकतात ते कसं टाकतात आणि काय टाकतात त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. त्यामुळे अभ्यासातील एकाग्रता शिकण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील, त्याचा सराव करावा लागेल आणि हे अभ्यासातील एकाग्रता शिकवण्याचं काम मी करत असतो. मी त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा एक ट्रेनिंग प्रोग्रॅम डिझाईन केलेला आहे. या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये मी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करून एकाग्रता आणण्याचं टेक्निक शिकवतो. दुसरं टेक्निक आहे ते म्हणजे विचारांवरती नियंत्रण आणणं आणि विचारांवर नियंत्रण आणून जे काम करता आहेत त्यावरती पूर्ण फोकस होण्याचं टेक्निक मी त्यांना शिकवतो. त्याचं नाव आहे तथास्तु इंडक्शन टेक्निक. आणि तिसरं टेक्निक मी शिकवतो त्याचं नाव आहे कॉन्सन्ट्रेशन ट्रिगर टेक्निक. हे टेक्निक ते शिकले तर त्यांना
कोणत्याही कामावरती क्षणार्धात फोकस होता येतं. म्हणजे त्यांना हवी तेवढी एकाग्रता ते काही सेकंदामध्ये मिळवू शकतात. हे तिन्ही टेक्निक मी डिस्टन्स लर्निंग पद्धतीने शिकवतो. आता डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे काय? तर डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे जो हे ट्रेनिंग प्रोग्राम करतो त्याला कुठेही जायचं नाही, कुठेही यायचं नाही. अगदी घरामध्ये बसून, स्वतःच्या घरामध्ये बसून, स्वतःला सोयीच्या वेळामध्ये जे मी ट्रेनिंग मटेरियल पाठवलं असेल त्याचा उपयोग करून त्याला हे कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी टेक्निक 30 दिवसात शिकायचं आहे. त्यासाठी त्याला मी ट्रेनिंग मटेरियल पाठवून देतो. म्हणजे त्याला इंटरनेटवरती किंवा ऑनलाईनसुद्धा माझ्याशी संपर्क साधायची गरज राहत नाही. त्या ट्रेनिंग मटेरियलमध्ये काय असतं? त्या ट्रेनिंग मटेरियलमध्ये ट्रेनिंग व्हिडिओ असतात, ट्रेनिंग ऑडिओ असतात आणि स्टडी नोट्स असतात. या तिघांचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा त्याला त्या ट्रेनिंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं. म्हणजे या नोट्सचा, या ऑडिओचा आणि या व्हिडिओचा उपयोग करण्याचं ट्रेनिंगसुद्धा त्याला त्या व्हिडिओमध्येच दिलेलं असतं. त्यामुळे त्याला काही अडचण येत नाही. आणि समजा त्याला काही शंका असेल, त्याला काही डाऊट्स असतील, तो मला विचारू शकतो. मी त्याला ताबडतोब त्याची माहिती देऊ शकतो. ह्या पद्धतीने हा ट्रेनिंग प्रोग्राम केला तर त्याचा बराचसा वेळ वाचतो. त्याला कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही. स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या घरामध्ये स्वतःला वेळ मिळेल तेव्हा तो 30 दिवसात हे टेक्निक शिकू शकतो. आता त्यासाठी काय करायचं? तर इकडे कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर तुम्ही द्यायचा. जो मुलगा किंवा मुलगी कोर्स करायचा आहे ते कोणत्या इयत्तेत शिकत आहेत, कोणतं शिक्षण घेत आहेत ते मला कळवायचं आणि त्यांचं वय किती, या 3 गोष्टी तुम्ही मला कळवल्या तर मी इमिजिएटली तुम्हाला या कोर्सचे सगळे डिटेल्स पाठवून देईल. ओके, धन्यवाद.